नमस्कार मित्रांनो, मी शिशुपाल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आहे, तर हा जानेवारीचा 19वा हप्ता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. परंतु 7 फेब्रुवारीच्या आत होणार का, हे मी का सांगतोय त्याचं कारण सांगतो बघा. कारण की 7 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. मग 7 फेब्रुवारीच्या आत वितरण होईल का, तर याचं उत्तर मागच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये आपल्या स्पष्ट कळत आहे. कारण की मागच्या वेळेस काम काय झालं होतं, डिसेंबर महिन्याचं जेव्हा वितरण झालं तेव्हा महानगरपालिकाची निवडणूक होत्या. त्यावेळेस 15 जानेवारीला आणि या 18व्या हप्त्याचे म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्ता वितरण 15 जानेवारीला झालेलं होतं आणि नोव्हेंबर महिन्याचे वितरण 13 जानेवारीला झालेलं होतं. त्यामुळे यावेळेस पण जानेवारीचा हप्ता 19व्या हप्त्याच्या संदर्भात बोलतो आहे मी यावेळेस. पण असंच घडण्याची दाट शक्यता असू शकते. त्याचं कारण सांगतो. कारण की 7 तारखेला निवडणुका आहेत आणि पूर्वीच आपण वितरण पाहिलं तर 15 तारखेला निवडणुका होत्या. त्या अगोदर 2 दिवस बाकी होते, तेव्हा 13 तारखेला वितरण सुरू झाले होते. विशेष म्हणजे बघा, यावेळेस डिसेंबरच्या जो हप्ता वितरण 13 तारखेला झालं होतं, त्यावेळेस GR सुद्धा आला नव्हतं आणि नंतर त्याचा GR आला. आता महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ज्यावेळेस 19वा जानेवारीचा हप्ता अगर वितरणाला सुरुवात केली जाऊ शकते. कारण की 5 तारखेला, 6 तारखेला आणि 7 तारखेला यामध्ये कोणतीच सुट्टी नाही. परंतु 7 तारखेला वितरण होणार नाही निवडणूक असल्याने, परंतु 5 व 6 तारीख वितरण होऊ शकते. परंतु हे मी कशामुळे सांगतोय, मागच्या वेळेस असं घडलं की कोणत्या महिन्याच्या घडलं की डिसेंबर महिन्याचा GR आला नव्हता, तरी पण 2 दिवसा निवडणुकीच्या 2 दिवसा अगोदर वितरण झालेलं होतं. असं घडू शकतो. आता तरच घडेल. आता असेच घडेल का, हे आपल्याला सध्या व परवाच्या आज व परवाच्या दिवशी कळणार आहे. कारण उद्या आणि परवा काय अपडेट येते ही महत्त्वाची बाब आहे. तत्पूर्वी सध्या राज्याचे अर्थमंत्र्याचे जे सूत्र आहे ते स्वतः मुख्यमंत्री यांनी घेतलेलं आहे. ती आजची अपडेट आहे. त्यामुळे एकंदरीत माझ्या मते काहीही या 2 दिवसात वितरणाच्या संदर्भात अपडेट येऊ शकतो. आणि जर तशी अपडेट आलीच आणि या वेळेसचे 19व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल. तत्पूर्वी 2 दिवस मात्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, 5 तारीख आणि 6 तारीख. या व्हिडिओच्या माध्यमात आपण इथेच थांबूया. काही अडचण असेल व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता. या दोन दिवस निधी वितरणाला सुरुवात झालीच तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळविण्यात येईल. व नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 2 महिन्याचे जे हप्ते ज्या महिलांचे थांबलेले आहेत त्यांचे हप्ते त्यांची KYC छाननी झाले असेल तर त्यांना 3 महिन्याचा एकत्र हप्ता मिळू शकतो अशी शक्यता आहे. आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळविण्यात येईल. त्यासाठी या 2 दिवस निधी वितरणाला सुरुवात झालीच तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळविण्यात येईल. त्यासाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि आमच्या चॅनलला जुळून राहा. नवीन शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आम्ही काम करत असतो. धन्यवाद.